नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाधान कोकडे सरांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था याबद्दलचं स्ट्रॅटेजी लेक्चर डिस्कस करण्यासाठी हे सेशन या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की सध्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्यात, तर त्याच्यामध्ये अर्थशास्त्र विषयाचा जो ओव्हरऑल ट्रेंड आपण म्हणतो किंवा त्याची काठिण्य पातळी म्हणतो, तर त्याच्यामध्ये थोडाफार बदल झालेला आपल्याला दिसतो. आणि मग त्याच्यामुळे होतं काय, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना सध्या वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत की मग आम्ही अभ्यास कशा पद्धतीने करायचा. याचं कारण लक्षात घ्या. इथून पुढे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की कंबाईन ग्रुप सी ची प्रिलिम आता पुढच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी ची मेन्स तुमच्या डिसेंबर मध्ये आहे आणि ग्रुप सी चीच मेन्स पुढे जाऊन डिसेंबर मध्ये देखील आहे. म्हणजे तुम्हाला ह्या वर्षी जवळपास 3 कंबाईनच्या परीक्षा द्यायच्यात. आणि त्याचबरोबर येत्या काही महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा 2027 साठीचं नोटिफिकेशन देखील येईल. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी देखील तुम्हाला तयारी करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की सर ह्या परीक्षा सगळ्या तर वेगवेगळ्या आहेत, मग आपण हे लेक्चर का घेतोय. तर हे लेक्चर घेण्यामागचं लक्षात ठेवा. तर मी गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर बोललोय आणि मी स्वतःच्या जे माझं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी विद्यार्थ्यांना एक पोल देखील टाकला होता की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या शंका त्या अभ्यास करताना येत आहेत हे मला तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगा. तर मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की अशा अशा प्रकारचे आमचे प्रॉब्लेम्स आहेत. तर मग सगळ्या प्रॉब्लेम्सला एक सोल्युशन म्हणून तर आपण एक लेक्चर या ठिकाणी कंडक्ट करत आहोत. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये प्रश्न विचारू शकता. सध्या मी जे काही कॉमन प्रश्न आहेत इकॉनॉमिक्स विषय आणि ओव्हरऑल परीक्षेचा जो ट्रेंड सध्या लेटेस्ट मध्ये जो चेंज झालेला आहे, तर त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास प्लॅन करून येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकता जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर ते आपण याच्यामध्ये डिस्कस करूया. तर मी तुम्हाला सुरुवातीला माझी ओळख करून देतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी माझे काही लेक्चर पाहिले देखील असतील. आपण पाठीमागे कंबाईनच्या अगोदर प्रिडिक्शन सिरीज घेतली होती, आठवते पहा. तर त्याच्यामध्ये मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या की जसे की तुम्हाला मल्टी लाईनर प्रश्नाचं प्रमाण वाढेल आणि ते वाढले देखील होतं. तसंच कन्सेप्च्युअल क्वेश्चनचं प्रमाण वाढेल हे देखील सांगितलं होतं. आणि ऍज इट इज तशा पद्धतीने आपल्याला आयोगाच्या लेटेस्ट झालेल्या प्रश्नांमध्ये बदल झालेला दिसतोय. तर सांगायचं तात्पर्य हे की काय, तर सध्या आयोगाचा जो ट्रेंड आहे तो अभ्यास करून मी तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी गाईड करत असतो आणि तेच करण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहे. माझी ओळख तुम्हाला मी थोडक्यात करून देतो. मी असिस्टंट प्रोफेसर निलेश पराटे, लेखक अर्थशास्त्र अर्थव्यवस्था पुस्तक पब्लिश बाय युनिक अकॅडमी पुणे. आणि स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास 19 मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये युपीएससी मध्ये सिव्हिल फॉरेस्ट, राज्यसेवेची सिव्हिल एक्झाम आणि कंबाईन अशा जवळपास 19 मुख्य परीक्षांचा अनुभव मला आहे. आणि मुलाखतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर 4 इंटरव्ह्यू मी त्या ठिकाणी अपेअर झालेलो आहे. आता हे सांगायचा उद्देश असा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं गाजावाजा करायचं नाही. माझा सांगण्याचा उद्देश आहे की मी ह्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलमध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात ह्या परीक्षा मी स्वतः दिलेल्या असल्यामुळे त्या पद्धतीने नवीन ट्रेंड कशा पद्धतीने आहे. म्हणजे आपण म्हणतोय की तुम्ही ऐकलं असेल की बघा आता बरेच एक्झाम झाल्यानंतर बरेचसे शिक्षक लोक काय करतात ते त्याचे आन्सर वगैरे डिस्कस करतात. तर मी बऱ्याच ठिकाणी कमेंट पाहिले होते की सर हे तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर आन्सर काढणं इझी आहे, तुम्ही निवांत गुगल वगैरे वापरून आन्सर काढता वगैरे जे काय असेल ते. म्हणजे मी माझं नाही सांगत बरं का, दुसऱ्यांचं सांगतोय. तर हे कदाचित हे मुलांचे कदाचित बरोबर असू शकतं, पण या बऱ्याचशा परीक्षा मी मित्रांनो लक्षात घ्या स्वतः दिलेल्या असल्यामुळे त्या एक्झाम प्रेशर मध्ये काय विचार केला जाऊ शकतो, विद्यार्थ्यांचं लिमिट कुठपर्यंत आहे, तुम्ही कुठल्या पद्धतीने नॉलेज अप्लाय करू शकता, या सगळ्यांचा विचार करून मी स्ट्रॅटेजी लेक्चर या ठिकाणी डिस्कस करत आहे. म्हणजे ह्या ज्या आपल्या गप्पा होणार मित्रांनो त्या हवेतल्या गप्पा नसून ते प्रॉपर एक्सपेरिमेंट करून त्या ठिकाणी प्रॉपर अनालिसिस करून मी या ठिकाणी तुम्हाला गाईड करण्यासाठी उभा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आता जास्त वेळ न घालता आपण काय करणार आहोत, तर सध्याच्या मित्रांनो परीक्षा झालेल्या आहेत तसे मी काही क्वेश्चन या ठिकाणी आणलेले आहेत. म्हणजे मागचे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026, त्याच्यानंतर कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026, कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2025 आणि आता मागच्या आठवड्यात झालेली कंबाईन गट क 2025 ची मुख्य परीक्षा, असे जे 3-4 परीक्षा झाल्यात त्याच्यावर आपल्याला एक ट्रेंड अनालिसिस करता येईल, तो आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर बघा मित्रांनो मी काही क्वेश्चन आले तर सगळेच क्वेश्चन या ठिकाणी आपण डिस्कस करणार नाहीये. ऍक्च्युअली जे सगळे क्वेश्चन आलेले होते ते सगळे या ठिकाणी मी कंपाईल करून आणलेले आहेत.
तर ज्या ठिकाणी मला गरज वाटते की या ठिकाणी थोडासा ट्रेंड चेंज झालाय, त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करता येईल, त्या दृष्टीने मी आयोगाचीच पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी कंपाईल करून आणलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ती आयोगाची सवय झालेली त्या पद्धतीने फॉन्ट पाहण्यासाठी. म्हणून आता बघा, हा क्वेश्चन जो आहे तो प्रॉपर एक तुमचा कोर नॉलेज आहे त्याच्याबद्दल सवाल होतो की कशा पद्धतीने आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वेगवेगळे सिद्धांत आहे. आता याच्यामध्ये असं जास्त काही ट्रेंड चेंज झालाय की नाही, तरी तुमचं जनरल ओव्हरऑल जे तुम्ही अभ्यास करता म्हणजे कोर इकॉनॉमिक्स मध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही कुठे ना कुठे याचा थेअरीमध्ये अभ्यास करता, म्हणजे याच्यामध्ये असं जास्त ट्रेंड चेंज आहे का नाही. आता आपण पुढे येऊया. आता बघा तुम्ही क्वेश्चन मी तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी हे जे क्वेश्चन आहेत बघा, जसं की समजा अप्रत्यक्ष कर प्रणालीबद्दल त्यांनी प्रश्न विचारलाय, म्हणजे तुम्हाला एलकेज हा कमिटी बद्दल प्रश्न विचारलाय. आता फॅक्च्युअल क्वेश्चन मी या ठिकाणी डिस्कस करणार नाहीये, मी डिस्कस करणार आहे तुम्हाला ट्रेंड चेंज झालेत ना ते क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा. ठीक आहे. हा तर आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न या ठिकाणी दिसतोय. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न तुम्हाला दिसतो तो म्हणजे व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कोणते कोणते बदल होतात. या ठिकाणी थोडासा पेन चेंज करतो. तर बघा मित्रांनो, प्रश्न तुम्हाला काय विचारलाय, व्यापार चक्र, आणि आता जी कंबाईन गट का मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये देखील तुम्हाला तशा पद्धतीचा प्रश्न दिसतोय. तर तुम्हाला व्यापार चक्रावर प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, राईट. आता बघा, व्यापार चक्र ही जी कन्सेप्ट आहे ना, आपण मूलभूत कन्सेप्ट मध्ये त्या ठिकाणी पाहत असतो, राईट. जर तुम्हाला व्यापार चक्र ही जर कन्सेप्ट माहित नसेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी आन्सर कशा पद्धतीने करू शकता, राईट. तर बघा, व्यापार चक्र म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये जे काही तुमचे चढ उतार येतात, राईट, म्हणजे तुम्हाला आपल्याला माहित असेल की एक चढ आलाय, नंतर उतार आलाय, चढ आलाय, उतार आलाय, अशा पद्धतीने आपण साइन वेव्ह पद्धतीचं आपल्याला जे चित्र दिसतं त्याला आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो, तर व्यापार चक्र. आणि आता जी मुख्य परीक्षा झाली कंबाईन गट क, त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला व्यापार चक्राची डेफिनेशन त्या ठिकाणी विचारली होती. मला या ठिकाणी तुम्ही म्हणाल की अशा प्रकारचा प्रश्न आला, मग तुम्ही सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचा, तर तुम्हाला कन्सेप्ट या ठिकाणी माहित पाहिजे की व्यापार चक्र म्हणजे फक्त चढ उतार नाही, त्याच्यामध्ये नेमकं काय काय होतं. तर आपल्याला तुम्हाला विचारलंय बघा की व्यापार चक्रामधील आकुंचन या कालावधीमध्ये नेमकं काय बदल होतात. तर आकुंचन म्हणजे काय, तर काहीतरी कमी होतं मित्रांनो, राईट. मग कमी होतंय म्हणजे काय, तर मग तुम्ही ऑप्शन मध्ये बघा, वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये वाढ होईल का, राईट. तर जे महागाईचा परिणाम झाला ना, बरोबर ना, वस्तूची किमती जर वाढत असेल आपण त्याला काय म्हणतो, महागाई म्हणतो. या ठिकाणी आकुंचन म्हटलंय, मग हे कन्सेप्च्युअली बरोबर आहे का, तर नाही. नंतर वास्तविक जीडीपी मध्ये होणारी घट, हे बरोबर आहे का, तर बरोबर आहे. बघा, आपण या ठिकाणी आकुंचन या गोष्टीचा विचार करतोय, याचा अर्थ काय, की तुमच्या जीडीपी मध्ये घट होत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट तुमचं बरोबर येतं. त्याच्यानंतर पुढे तुमच्या रोजगारामध्ये घट होते, म्हणजे जे तुमचे मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत जसे की रोजगार, गुंतवणूक, जीडीपी, याच्यामध्ये तुमची घट होत असते. तर आपण पुढे लेक्चर मध्ये पाहणार, ज्यावेळेस आपण आपल्या बॅच मध्ये चालू करूया, जसे की मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणारच आहे. तर अशा पद्धतीने मग तुम्हाला दिसतंय की काय, तर आकुंचन मध्ये या गोष्टी सगळ्या चेंज होत आहेत.
तर हे तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा त्यांनी व्यापार चक्रावर काय काय विचारलं जाऊ शकतं, त्याची डेफिनेशन, त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, त्यातल्या कुठल्या कुठल्या अवस्था असतात. बघा राज्य सेवा मुख्य परीक्षेला त्यांनी अवस्था देखील विचारल्यात की ज्या 3 अवस्था असतात की 4 असतात, राईट. मग तुम्हाला व्यापार चक्र एक कन्सेप्ट डिटेल मध्ये माहित पाहिजे, येतं लक्षात. तर मग अशा पद्धतीने मला सांगायचं उद्देश या ठिकाणी काय, तर तुम्हाला संकल्पना जी आहे व्यापार चक्र ही पूर्णपणे माहित पाहिजे, राईट. अशा पद्धतीने तुम्हाला काही थोडंफार क्वेश्चनचा पॅटर्न मध्ये तुम्हाला चेंज झालेला त्या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे, तर हा झाला एक वन ऑफ द क्वेश्चन. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता. एक सेकंड. तर बघा पुढचा प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय, पुन्हा ते काय करतायत, कन्सेप्ट प्रश्न करते आलेले आहेत. घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्ती करात घट करणे हे कशाचे उदाहरण आहे. ठीक आहे, आता बऱ्याच जणांना प्रश्न कळला देखील असेल, पण खाली जर तुम्ही ऑप्शन पाहिले तर तुमच्या बऱ्यापैकी जणांचं कन्फ्युजन झालं असेल की सर सगळीकडे मला सिमिलर ऑप्शन दिसत आहेत, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय काय असते की एखादा ऑप्शन सिमिलर दिसला की मारते तर तुक्का, म्हणजे तुक्केबाजी आपल्याकडे कमी नाहीये. तर अशा पद्धतीने तुक्केबाजीने आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायचे नाही मित्रांनो, राईट. मार्केटमध्ये जे तुम्ही कुठल्या बॅचेस केले असतील तुक्के लावायच्या, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. मला म्हणायचं काय, तर तुम्ही या ठिकाणी कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रश्न कसाही फिरून विचारू द्या. आता बघा तुम्हाला विचारलंय काय, तर तुमच्या घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्ती करात घट केली जाते, म्हणजे काय रे मित्रांनो, सरकार काय करतंय, तुमच्यावरचा इन्कम टॅक्स कमी करतंय. तर असं सरकार का करतंय, ते तुम्हाला तुमचं कन्झम्पशन व्हावं म्हणून करतंय. मग अशा पद्धतीची जी काही पॉलिसी असेल, अशा पद्धतीचे काही सरकारी धोरण असेल, त्याला नेमकं काय म्हणतात, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कसा विचारलाय, तुम्हाला एक्झाम्पल देऊन विचारलाय की समजा सरकारने असं असं केलंय तर ही कुठल्या प्रकारची पॉलिसी. हा जरा उलट विचारला असतं की समजा ही अशी अशी पॉलिसी आहे, त्याच्या खाली कुठल्या प्रकारचा एक्झाम्पल आहे, तो झाला उलटा प्रकारचा. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय की सरकारने त्या ठिकाणी टॅक्स कट केलेला आहे. आता तुम्ही बघा ऑप्शन बघा, कॉन्ट्रॅक्शनरी डिमांड साइड पॉलिसी, नंतर एक्सपान्शनरी डिमांड साइड पॉलिसी, नंतर एक्सपान्शनरी सप्लाईड साइड पॉलिसी आणि कॉन्ट्रॅक्शनरी सप्लाईड साइड पॉलिसी. तर एक मित्रांनो लक्षात ठेवा, फिस्कल पॉलिसी आपण जी स्टडी करत असतो, राजकोषीय धोरण, राईट. फिस्कल पॉलिसी याचे 2 प्रकार असतात मित्रांनो. 2 प्रकार कुठले, तर मी खाली लिहितो या ठिकाणी बघा. फिस्कल पॉलिसीचे 2 प्रकार, एक असतं तुमची कुठली, ते असतं तुमची म्हणजे कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी. लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्शनरी. कॉन्ट्रॅक्शनरी म्हणजे काय रे, तर सरकार काय करते या ठिकाणी आकुंचन करते. कशाचं आकुंचन करते, तर जो काय मार्केट मधला पैसा आहे तो काढून घेण्याचं काम करते. आणि दुसरं असते तुमची एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी. एक्सपान्शनरी म्हणजे काय, तर सरकार मार्केटमध्ये पैसा आणण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडे पैसा ठेवण्याचा प्रयत्न करते. तर ही तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट माहित असेल तर हा प्रश्न लगेच सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे, बघा या ठिकाणी इन्कम टॅक्स कट करण्याचं सरकार म्हणजे कट करतोय तुमचं इन्कम टॅक्स, म्हणजे काय, तुमच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसा राहायला पाहिजे. आणि मी आता सांगितलेल्या कन्सेप्ट नुसार एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी काय, तर त्या ठिकाणी सरकार तुमच्यावरचे टॅक्स कमी करते, तुमच्यावरचे फाईन्स कमी करते, जे काय असेल ते तुमच्या हातात जास्तीत जास्त पैसा राहील, तर आपण काय म्हणतो एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी. मग अशा पद्धतीने तुम्हाला जर कन्सेप्ट माहित असेल तर तुमची आन्सर त्या ठिकाणी करेक्ट येऊ शकतं. आता हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहे ज्यावेळेस आपली प्रॉपर या ठिकाणी बॅच चालू होईल, बेसिक टू ऍडव्हान्स. त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. बॅच मधल्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी असेल त्या आपण नंतर डिस्कस करूया. तरी मी तुम्हाला सांगण्यासाठी काय आलं, तर तुम्हाला ठिकाणी आपल्याला ट्रेंड सांगायचे की जर तुम्हाला अशा कन्सेप्ट जर माहित नसेल तर त्या कन्सेप्ट समजावून घ्या कोणाकडून तरी, की आपण ते सुरू करणार आहोतच, त्याबद्दल वादच नाही. मग जर तुम्हाला असे क्वेश्चन आले, बऱ्याच विद्यार्थ्यांना काही गैरसमज झाला माहितीये का, इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त फॅक्ट्स, हे बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की आला फॅक्ट की मार रट्टा. तेंडुलकर कमिटीचं दारिद्र्य किती, पण तेंडुलकर कमिटी जर तुम्हाला फिरून प्रश्न विचारला मग तुमची त्या ठिकाणी दांडी उडू शकता, लक्षात ठेवा. आणि त्यांनी विचारला देखील होता, आपण पाहणार देखील प्रश्न तशा प्रकारचा. बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी कन्फ्युजन देखील झालं. मग तुम्ही नुसतं फॅक्ट फॅक्ट जर करत बसले तर तुमचा आन्सर बरोबर येणार नाही. तुम्हाला कन्सेप्ट माहित असतं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे, यानंतर आपण पुढचा एखादा प्रश्न त्याच्यामध्ये आहे का पाहूया.
तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता मी एक क्वेश्चन घेतोय, थोडासा तो आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे, पण बऱ्याच जणांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम झालेला होता. ठीक आहे, तर हा तुम्ही प्रश्न पाहू शकता. हा थोडासा त्यांनी इकॉनॉमिक सर्वे मधून प्रश्न विचारला होता. आता थोडासा क्वेश्चन आहे ना कन्सेप्च्युअल आहे, राईट. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न काय विचारलाय की मार्च 26च्या अंदाजानुसार महाराष्ट्राची जी प्रक्षेपित लोकसंख्या आहे ती 12.93 कोटी आहे. ठीक आहे, पहिली स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, त्याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ही ग्रामीण लोकसंख्यापेक्षा अधिक आहे. आता हा जो प्रश्न मित्रांनो थोडासा नवीन पॅटर्न, कारण त्यांनी तुम्हाला क्वेश्चन आणि त्याचा खाली त्या ठिकाणी दुसरा एक ऑप्शन दिलाय, म्हणजे एक स्टेटमेंट दिलंय आणि खाली दुसरं स्टेटमेंट दिलंय. मग तुम्हाला एक त्याच्यातलं एक बरोबर आहे, दोन बरोबर आहे, दोन्ही गोष्टी माहित पाहिजे, राईट. आता हा क्वेश्चन बऱ्याच जणांना सॉल्व्ह करता का आलेला नसेल, त्याचं कारण असं की तो तुम्हाला थोडासा लेटेस्ट ट्रेंडवर विचारलाय, लेटेस्ट आकडेवारी विचारलाय. आणि आपण बऱ्याचपैकी इकॉनॉमिक सर्वे पहिली गोष्ट म्हणजे बरेच जण वाचत देखील नाही, कारण मोस्ट ऑफ द हा क्वेश्चन प्रिलिमच्या अँगलने ट्रीट करतात. प्रिलिम साठी बजेट वाचतात बऱ्यापैकी विद्यार्थी. इकॉनॉमिक सर्वे एवढं मोठं डॉक्युमेंट कोण वाचणार ना, राईट. म्हणजे तुम्हाला जर कन्सेप्ट चांगली जर क्लिअर असेल, म्हणजे ओव्हरऑल जर लोकसंख्या हा जर चॅप्टर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी केला असेल तर बघा पहिली स्टेटमेंट काय होतं की भारताची महाराष्ट्राची लोकसंख्या आपण डिस्कस करतोय की एकूण लोकसंख्या 12.93 कोटी. आता एक आपल्याला लोकसंख्याचा अभ्यास करताना आपण एक पाहिलं होतं की लोकसंख्या आपली जवळपास किती आहे, जवळपास 11 कोटीच्या आसपास आहे, राईट. ही कधी होती, 2011च्या जनगणनेनुसार. मग हे तर आपल्याला लॉजिकली कळून जाईल की जर आपण 26च्या अँगलनी पाहतो तर लोकसंख्या काही ना काही वाढलेली असेलच ना, बरोबर. त्यामुळे 12.93 कोटी त्या अँगल ही बरोबर आहे असं आपण मानूया. आता दुसरा ऑप्शन बघा, त्याच कालावधीमध्ये महाराष्ट्रामधील जी ग्रामीण लोकसंख्या आहे ती नागरी लोकसंख्यापेक्षा कमी असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे मी तुम्हाला उलट सांगतोय, त्यांनी सांगितलं काय की नागरी लोकसंख्या ही ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता बऱ्याच जणांना हे देखील माहिती की आपली जी लोकसंख्या आहे कुठली शहरी लोकसंख्या ही 11च्या जनगणनेनुसार 45.2% होते. आणि मग हा ऑप्शन पाहून तुम्हाला कदाचित वाटू शकतं की 45% जी आहे याचा अर्थ काय, तर ती तुमच्या राहिलेल्या 55%ला ओव्हरटेक करू शकतं असं बऱ्याच जणांना वाटू शकतं. पण त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप टाकलेला होता, लक्षात ठेवा. अजूनही आपली ग्रामीण भागाची लोकसंख्या ही शहरीपेक्षा जास्त मित्रांनो. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट त्या ठिकाणी रॉंग होतं. म्हणजे थोडंसं फॅक्च्युअल आणि थोडंसं तुमचं लॉजिकल अँगलने हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकत होता. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ओव्हर थिंकिंग केलं आणि त्या ठिकाणी तो क्वेश्चन त्या ठिकाणी चुकून आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न तसा पाहिला तर तो देखील थोडाफार आउट ऑफ बॉक्स पद्धतीचा प्रश्न मी त्या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारलाय, पण तुम्हाला जर डेन्सिटीचे कन्सेप्ट माहित असेल मित्रांनो, एक पॉप्युलेशन मध्ये डेन्सिटी नावाचा कन्सेप्ट असते, काय लोकसंख्येची घनता. बघा प्रश्न काय विचारलाय, 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता ही दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. त्याच्यानंतर 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता ही बांगलादेशपेक्षा कमी होती. आता तुम्हाला काय विचारलंय की यापैकी कुठलं योग्य आहे. मग या ठिकाणी आपल्याला एक कन्सेप्ट जर माहित असेल तर डेन्सिटी म्हणजे काय, राईट. डेन्सिटी म्हणजे काय रे, पॉप्युलेशन डेन्सिटी, तर तुमची पॉप्युलेशन भागिले एरिया, राईट. जर ह्या अँगलने तुम्ही विचार जर केला तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर कॅल्क्युलेट करता येतं, राईट. म्हणजे पॉप्युलेशन भागिले एरिया. ज्या ठिकाणी लक्षात ठेवा एरिया जर कमी असेल तर त्या ठिकाणी काय होतं लक्षात घ्या, पॉप्युलेशन बऱ्यापैकी जर तो अंडर डेव्हलप कंट्री असेल किंवा त्या ठिकाणी ऑलरेडी खूप सारं पॉप्युलेशन एकवटलेली असेल तर त्या ठिकाणी तुमची डेन्सिटी थोडीफार जास्त होते. आणि या ठिकाणी जर एरिया जर कमी असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी डेन्सिटी जास्त येते. म्हणजे तुमचा हा जो रेशो आहे तो जास्त येण्यासाठी तुम्हाला एकतर न्यूमरेटर मोठा असेल तरी तुमची डेन्सिटी जास्त येते, की तुमचा डिनॉमिनेटर छोटा असेल तर ती त्या ठिकाणी तुमची काय होते, पॉप्युलेशन जास्त येते. त्या अँगलने तुम्हाला एखादा तरी ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट करता आला असता, राईट. तर अशा पद्धतीने प्रश्न थोडेसे आउट ऑफ बॉक्स आहे. आणि मी याला आउट ऑफ बॉक्स का म्हणते, कारण तुम्ही रेग्युलर सोर्सेस मध्ये अशा प्रकारचे प्रश्न शक्यतो वाचत नाही आणि अशा ठिकाणी चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. पण तुम्ही हे जर या ठिकाणी कन्सेप्ट जर त्या ठिकाणी वापरली तर तुमचा आन्सर त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतो. त्यानंतर आपण पुढे अजून या ठिकाणी जर असेच काही प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न बघा मित्रांनो, हा खूप छान प्रश्न होता. ऍक्च्युली बरेच जण ठिकाणी कन्फ्युज देखील झाले की सामाजिक सुरक्षा, बघा सामाजिक सुरक्षा उपाययोजना याच्यामध्ये दोन कुठले प्रकार आहेत, त्यांनी दोन प्रकार विचारले होते. म्हणजे तुमचं हे जे आहे ना सोशल सिक्युरिटी मेजर्स, राईट,
याच्यामध्ये नेमकं दोन कुठले प्रकार येतात. आता तुम्ही जर ऑप्शन पाहिले ना, सामाजिक विमा, सामाजिक कल्याण, सामाजिक सहाय्यन, सामाजिक समाविष्टता, हे तुम्हाला सगळं सारखंच वाटतं आणि तुम्हाला असं वाटतं की हे ऑल ऑफ द अबोव आन्सर असलं असतं तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऑल ऑफ द अबोव देखील मारलं असतं. ठीक आहे, पण त्यांनी जाणून पण तुझं ट्रॅप त्या ठिकाणी अवॉइड केलेला आहे, म्हणजे तुमचं काम सोपं करून दिलंय. तुम्हाला दोन कुठले तरी त्या ठिकाणी निवडायचे होते. आता बघा, सामाजिक सुरक्षेमध्ये लक्षात ठेवा, तुमचं मला सांगा सामाजिक कल्याण ही कशी ना थोडीशी ब्रॉड कन्सेप्ट आहे. तुम्हाला स्पेसिफिकली काय विचारलंय, सोशल सिक्युरिटी बद्दल विचारलंय. लक्षात ठेवा, सिक्युरिटी थोडीशी एक नॅरो कन्सेप्ट आहे, सोशलच्या अँगलने मी तुम्हाला सांगतोय. आणि सामाजिक कल्याण, आपण कल्याणामध्ये सगळ्या प्रकारचे येऊ शकतो ना, सोशल येऊ शकतं, इकॉनॉमिक येऊ शकतं, पॉलिटिकल येऊ शकतं, राईट. ही तर लक्षात घ्या, तुमचं वेलफेअर ही जी कन्सेप्ट या ठिकाणी होती ना, ही थोडीशी ब्रॉड आहे, त्याच्यामुळे त्या अँगलने त्या ठिकाणी आन्सर येणार नाही. आता हा क्वेश्चन देखील लक्षात घ्या, आउट ऑफ बॉक्स, पण हा कन्सेप्च्युअल लक्षात घ्या. कन्सेप्च्युअल क्वेश्चन असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी गोंधळ झालेला होता आणि अशा प्रकारचे प्रश्न इथून पुढे वाढू शकतात एक्झाम मध्ये. नंतर पुढे आहे सामाजिक समावेशकता. आता लक्षात घ्या, सामाजिक समावेशकता म्हणजे काय, सोशल इन्क्लुजन. लक्षात घ्या, हे कुठल्याही गव्हर्नमेंटचं टार्गेट असतं. हे काय असतं, टार्गेट असते. त्याच्यामुळे तो तुमचा सामाजिक सुरक्षा उपयोजनेचा भाग होणार नाही. उपयोजना म्हणजे काय, तुमचे टूल्स किंवा मेजर्स, राईट. आणि हे जे तुम्हाला ऑप्शन दिलाय सोशल इन्क्लुजन, हे तुमचं काय लक्षात घ्या, सरकारचं टार्गेट असते की आपल्याला पुढे जाऊन लोकांचं इन्क्लुजन करायचंय. म्हणजे हे जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर हा ऑप्शन तुम्हाला रॉंग करावा लागेल, हे दोन्ही ऑप्शन रॉंग करावे लागतील. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो की सामाजिक विमा म्हणजे तुमचा इन्शुरन्स, राईट. वेगवेगळ्या सरकारचे इन्शुरन्स स्कीम आहेत बघा, आम आदमी विमा योजना, राईट, किंवा पंतप्रधानाच्या नावाने वेगवेगळ्या विमा योजना आहेत, त्याचं त्या ठिकाणी इन्क्लुजन होतं. आणि तुम्हाला माहित असेल की नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम नावाचा एक सरकारचा प्रोग्राम देखील आहे. नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम 1995 साली सरकारने आणला होता. त्याच्यामध्ये विधवांना, अपंगांना, वृद्धांना सरकार काय करतं, पेन्शन देतं, राईट. तर ह्या जर तुम्हाला ऍटलिस्ट स्कीम जरी माहित असले असते ना तरी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. त्यासाठी तुमच्या कन्सेप्ट केले असतं त्या ठिकाणी गरजेचं होतं मित्रांनो. ठीक आहे, तर आता तुमचा एक वन ऑफ द कन्सेप्च्युअल टाईपचा प्रश्न आणि अशा प्रकारचा प्रश्न वाढू शकतात म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी तो डिस्कस केलेला होता. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अजून पाहूया, असा एक नवीन ट्रेंड वाला कुठला प्रश्न आहे का, मग त्या अँगलने आपल्याला तो डिस्कस करता येईल. ठीक आहे, ह्या पेजवर तर नाही आता. हा तर हा एक प्रकारचा प्रश्न बघा तुम्ही. बघा आता हा जो प्रश्न तुम्हाला काय विचारलंय की लँड रिफॉर्मवर प्रश्न विचारलाय, तर जमिनीची उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे काय आहेत. जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहित असतील त्याचा आन्सर तुम्हाला लगेच काढता येईल. बघा, खालीलपैकी कोणते जमिनीची उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे आहेत. आता मग तुम्हाला विचारलं काय, तोटे म्हणजे तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह गोष्टी सांगायच्या. आता जर आपण जमिनीची तुकडेवारी केली तर आपल्याला माहिती की नेमकं काय प्रॉब्लेम येतं. जमिनीची नासाडी होऊ शकते का, हो, वेस्टेज होऊ शकतं ना, राईट. तर छोट्या जमिनीत तुम्ही काय करत बसणार आहे अशा गोष्टी. नंतर प्रचंड बेरोजगारी, आपण त्याला काय म्हणतो, डिसगाईज किंवा छुपी बेरोजगारी आपण त्याला देखील म्हणतो, राईट. तर छोट्या जमिनीमध्ये आपल्याला माहिती जे काही तुमच्या घरादारामधले जे काही लोक असतील ते तेवढ्या छोट्या जागेमध्ये काम करतात, म्हणजे ती काय करते, खरी बेरोजगारी दाखवतच नाही, राईट. त्याला आपण छुपी बेरोजगारी किंवा त्याला डिसगाईज अनएम्प्लॉयमेंट असं म्हणत असतो. ठीक आहे, तर मग हे तुम्हाला तोटे विचारले ना, मग तोटे आहेत का नाही, प्रचंड बेरोजगारी. पुढचं बघा, जमीन व्यवस्थापन करणं सोपं आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण हा ऑप्शन वाचून तुम्हाला वाटू शकतं की तुकडे होण्यामुळे जमीन व्यवस्थापन करणं तर सोपं आहे. हे बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला विचारला काय, तोटे विचारले, तोटे, राईट. तुम्हाला तोटा विचार, तुम्ही फायदा कशाला पाहताय, तुम्हाला हे ऑप्शन त्या ठिकाणी रॉंग करावं लागेल, राईट. आणि शेवटी कमी उत्पादकता कारण मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला काय करता येत नाही, तर जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट करता येत नाही, चांगली टेक्नॉलॉजी आणता येत नाही. हे जर तुम्हाला माहित असेल की त्या ठिकाणी कन्सेप्च्युअली जर ह्या गोष्टी माहित असतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला अवघड जात नाही. मग तुम्हाला जर सी रॉंग गेलेला असेल तुमचा, त्या ठिकाणी डायरेक्ट त्या ठिकाणी आन्सर तुम्ही येऊ शकता. बघा, एबीडी त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही आन्सर काढू शकता, राईट. असं तुम्हाला कन्सेप्च्युअली त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला मी दाखवतो. तेंडुलकर कमिटी तुम्हाला मी बोललो होतो, बरेच विद्यार्थी काय करतात, तेंडुलकर कमिटी म्हणले की तुम्हाला फक्त आकडेवारी माहित असते की कमिटी ह्या वर्षी आली, त्यांनी जे काय असेल ते 21% आसपास 21.9% तुम्हाला दारिद्र्य सांगितलं. मग त्यांनी वेगवेगळ्या वर्षी किती दारिद्र्य सांगितली, त्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी प्रश्न बघा कसा विचारलाय, तेंडुलकर कमिटीने सांगितल्याप्रमाणे दारिद्र्याची संकल्पना ही दारिद्र्याच्या सारख्या मूलभूत मानवी गरजेच्या संदर्भात सामाजिक वंचिततेशी संबंधित आहे. तुम्ही जर खाली ऑप्शन पाहिले तर बघा, पुरेसे पोषण आवश्यक, निवारा आवश्यक, नंतर वस्त्र आवश्यक, टाळण्यायुक्त रोगांपासून सुटका आवश्यक आणि किमान शिक्षण आवश्यक, राईट.
आता अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्ही पाहिले, तुम्हाला माहित असेल आपल्याकडे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी नावाचे कन्सेप्ट असते. मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय, तर बहुआयामी दारिद्र्य. आणि भारतामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ही इनडायरेक्टली इंट्रोड्यूस करण्याचं काम हे तेंडुलकर कमिटीने केलं होतं. ठीक आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती की कॅलरी हा निकष तर आपल्याकडे आहेच आहे. म्हणजे जे काही कमिटी आतापर्यंत आहे त्यांचा मेजर निकष कुठला होता, तर कॅलरी. नाही, तुम्हाला किती कॅलरी लागतं त्यानुसार तुमचं उत्पन्न आहे का, त्यानुसार आपण दारिद्र्य पाहत असतो. पण तेंडुलकर कमिटीचं काय म्हणणं होतं की तुम्हाला फक्त कॅलरी गरजेचं नाही, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील पाहिजे. मग तुमचं शिक्षण, आरोग्य यासारख्या महत्वाच्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी कन्सिडर करायला लावलेल्या होत्या. राईट. मग या ठिकाणी तुमच्यापैकी बरेच जण काय होऊ शकतात, कन्फ्युज होऊ शकतात की अशा प्रकारचं खरंच घेणं गरजेचं आहे की नाहीये. म्हणजे पोषण, निवारा, ठीक आहे, वस्त्र, ह्या सगळ्या गोष्टी. मग म्हणून तुम्ही आधी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की त्यांना नेमकं म्हणायचं काय होतं, त्यांचा म्हणण्याचा क्रक्स काय होता, त्यानुसार तुम्हाला त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करावा लागेल. या ठिकाणी आन्सर डिस्कस करणार नाहीये, कारण आन्सर आपण तुम्हाला ऑलरेडी ते आन्सर भेटलेले आहेत. तुम्हाला आन्सर नुसार सगळे आन्सर भेटून जातील. मग ते डिस्कस करून काय फायदा. तर मला सांगायचं काय, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण तेंडुलकर कमिटीवर त्यांनी आता असा प्रश्न विचारलाय, उद्या जाऊन ते रंगराजन कमिटीवर विचारतील, लाकडावाल्यावर विचारतील, येते लक्षात. मग अशा पद्धतीचं तुम्हाला ओव्हरऑल अनालिसिस करता आला पाहिजे. मग अभ्यास करतानाच अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की अशा प्रकारचा डेटा माझ्याकडे आहे, मग कशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर होतं मित्रांनो तेंडुलकर कमिटीवरचा वन ऑफ द एक म्हणू शकतो आपण कन्सेप्ट प्रकारचा प्रश्न. त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी हा बऱ्यापैकी हा क्वेश्चन तर कॅन्सलच झालेला आहे. कुठला, हा डेव्हिड पियर्स आणि हा थिंकरचा क्वेश्चन कॅन्सल झालाय. त्याच्यामध्ये बघू आपण. हा क्वेश्चन फॅक्च्युअल होता, लक्षात ठेवा. हे आयोगाचं फेवरेट टॉपिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकसंख्या वगैरे, राईट. तर याच्यावर आपण जास्त वेळ नाही घालवणार. आपल्याला ट्रेंड, नवीन जो ट्रेंड आलाय त्या अँगलने थोडासा क्वेश्चन डिस्कस करायचा आहे. हा, तर हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन थोडासा आहे ना दोन्ही अँगल आपल्याला स्टडी करायचा आहे, कन्सेप्ट आणि फॅक्ट दोन्ही अँगल. तर हा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता की त्यांनी आरबीआयचे जे वेगवेगळे, लक्षात ठेवा, मेजर्स असतात कुठले मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी, तर ते कुठल्या कुठल्या प्रकारचे मेजर्स वापरतात. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक कंबाईन एक्झाम मध्ये दिसतात. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला विचारला काय, बँक रेट, त्याच्यानंतर तुमचा कॅश रिझर्व रेशो, नंतर एसएलआर म्हणजे वैधानिक रोख प्रमाण, आणि खुल्या बाजारामधील उलाढाल. आता ह्या क्वेश्चनचं जर तुम्ही आन्सर पाहिलं तर बऱ्याच जणांचं ऑब्जेक्शन कुठं होतं तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हटलं काय बघा, वैधानिक रोख प्रमाण म्हणजे काय रे, तर त्या ठिकाणी आपण काय करत असतो, तर वेगवेगळे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, सोनं, नाणं, कॅश, ह्या स्वरूपात बँका काय करते, पैसा स्वतःकडे ठेवते, त्यांना ते पैसे बाजूला काढून ठेवावे लागतात. पण ते आरबीआय कडे असंच ठेवत नाही. पण एमपीसीने काय केलं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मध्ये टाकताना आरबीआय टाकले. बऱ्याच जणांच्या या ठिकाणी प्रश्न ऑब्जेक्शन होतं. पण लक्षात ठेवा, हे तुम्हाला ब्रॉड अँगलने विचार करायचा आहे. कारण मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करताय कोण, आरबीआय. आणि हे आरबीआयने डायरेक्शन तुम्हाला दिल्यामुळे त्यांनी कदाचित तो त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅप टाकण्यासाठी अशा प्रकारचा, पण त्याचा आन्सर तुम्हाला येऊन जाते ना. कारण या ठिकाणी तुम्हाला काही वन लाईनर स्वरूपाचा प्रश्न विचारलेला नाहीये, तुम्हाला डायरेक्ट मॅच द पे विचारलंय. हे जर तुम्हाला माहित असेल, बाकीचे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ठीक आहे याच्यामध्ये जर तुम्हाला गडबड होत असेल, पण बाकीच्या ऑप्शन तुमचा आन्सर त्या ठिकाणी निघू शकतं. मला सांगायचं म्हणणं काय, तर तुम्हाला एसएलआर कन्सेप्ट माहित पाहिजे. तुम्ही या ठिकाणी गडबड करू नका. फ्युचर मध्ये जर हा प्रश्न आला तर तुम्ही त्या ठिकाणचा कंटेक्स्ट लक्षात घ्या. या ठिकाणी एसएलआर मध्ये आरबीआय कडे ते पैसे ठेवत नाहीत, तर ते बँक स्वतःकडे पैसे म्हणजे हे तुमचं कॅश, त्याच्यानंतर सोनं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे स्वतःकडे ठेवत असतात. आणि सीआरआर मध्ये म्हणजे कॅश रिझर्व रेशो मध्ये ते आरबीआय कडे ठेवत असतात. ठीक आहे. तर आपण बॅचेस मध्ये आपले जे काही पुढे येणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट डिटेल मध्ये स्टडी करणार आहेच. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचा टॉपिक याच्या ठिकाणी पाहूया. हा, तर बघा मित्रांनो, हा एक प्रश्न, हा थोडासा एक आउट ऑफ बॉक्स प्रश्न म्हणू शकतो आपण, की डॉक्टर एस महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्याखाली लोकसंख्येची गणना कशानुसार केली आहे. बरोबर. आता हा प्रश्न मित्रांनो जवळपास आउट ऑफ बॉक्स का होता, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की आतापर्यंत ज्या काही कमिटी झाल्यात त्यापैकी सगळ्याच कमिटीवर प्रश्न आलाय. पण ही जी कमिटी आहे ना, ही तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अननोन असेल, राईट. आणि खरं सांगायचं म्हटलं
तर याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन पाहून आवडू शकता की कपडे, आरोग्य, ऊर्जा, उपभोग, शिक्षण हे सगळंच आहे का, तर ऑप्शन तसा दिलेला पण नाही. तुम्हाला या ठिकाणी ऑल ऑफ द अबो न देऊन तुमचं मी म्हणाल की या ठिकाणी ट्रॅप अवॉइड केलेला आहे, ऑल ऑफ द अबो नाही दिलेला. ठीक आहे. आता बघा ही जी कमिटी आली ती मित्रांनो, त्यांनी कशाला अनालिसिस केलं, तर तेंडुलकर कमिटीने अनालिसिस करून त्यांनी काही चेंजेस सुचवलेले होते. आणि त्यांचा एक मेजर फॅक्टर असा होता, राईट, थोडंफार त्यांनी तेंडुलकर कमिटी सारखाच विचार केला. पण थोडंसं आपण म्हणतो ना की थोडंफार प्रत्येकाचं काही ना काही युनिक कॉन्ट्रिब्युशन असतं, प्रत्येकाचा अभ्यास करण्याची मेथड वेगळी असते. तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुमचं आरोग्य आणि बाकी शिक्षण याच्यावर तुम्ही जास्त फोकस केलेला पाहिजे, कारण बाकी कॅलरी आपण करतच असतो. तर त्यांनी आरोग्य आणि शिक्षणावर जास्त फोकस केलं होतं. तर तुमच्यापैकी काही जणांनी जर तेंडुलकर कमिटीचं लॉजिक या ठिकाणी लावलं असतं तर कदाचित तुमचं आन्सर बरोबर आलेलं असतं. भले ठिकाणी त्या ठिकाणी आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असेल तरी पण. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन तुम्ही तुमच्या चालू नॉलेजनुसार वापरू शकता, कारण कॅलरी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे उपभोग हे कन्सेप्ट ऑलरेडी आतापर्यंत ट्रॅडिशन आपण वापरलेलीच आहे. मग हे सोडून तुम्हाला बाकी काही लॉजिक लावता येत आहे का, म्हणजे कन्सेप्टचुअलीच आपण विचार करतोय. आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी दारिद्र्य बनवली गेलेली आहे, त्याचा बेस काय होता हे तुम्हाला माहित असेल, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायला ते इझी होऊन जातं, भले तो आउट ऑफ बॉक्स असेल तरी पण. त्याच्यानंतर हा एक प्रकारचा प्रश्न बघा मित्रांनो, की अर्थसंकल्पामध्ये काय म्हटलंय, अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला विकासेतर खर्चामध्ये, विकासेतर खर्च म्हणजे काय रे, तर नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे. नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. ठीक आहे. विकासेतर खर्च, नॉन डेव्हलपमेंट, आता नाव त्याचं नॉन डेव्हलपमेंट विचारलं ना, म्हणजे डेव्हलपमेंट सोडून बाकीच्या गोष्टी तुम्हाला करायच्यात. म्हणजे कसं रे, आता मला सांगा पेन्शन वगैरे हे जे याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते का, नाही ना, फुकटचं पैसे चालले आपण असं म्हणू शकतो इनडायरेक्टली. नंतर व्याजाचे परतफेड, तुम्ही व्याज घेतलंय त्याच्यावर तुम्ही लोन घेतलंय त्याचं तुम्ही व्याज पडताय, ऍसच काय तो फायदा आहे का सरकारला, नाही. त्याच्यानंतर प्रशासकीय सेवा, जे काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस असतात त्याच्यावर सरकार पैसा खर्च करते, पण सरकार चिन्ह करणार की आउटपुट भेटतं काय असं तर नाही. तर हा ओव्हरऑल तुम्हाला जर विकासेतर खर्च माहित असेल, म्हणजे नॉन डेव्हलपमेंट, दोन प्रकारचे खर्च, डेव्हलपमेंट आणि नॉन डेव्हलपमेंट, अशा प्रकारचा जर तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल तर अशा प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. बरेच जण क्वेश्चन पाहून गडबडले असेल की आम्ही तर वाचलं होतं वेगळंच, प्लॅन आणि नॉन एक्सपेंडिचर का बाकीच्या गोष्टी, पण मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना सांगितलं होतं की तुम्हाला अशा गोष्टींना देखील विचार करायचा आहे, राईट. आणि यापैकी फक्त शिक्षण, म्हणजे शिक्षण हे जो आहे ना, लक्षात घ्या, शिक्षण, आरोग्य अशा ज्या सामाजिक सेवा असतात तर तुमच्या डेव्हलपमेंट मध्ये येतात, शिक्षण, आरोग्य वगैरे. ठीक आहे. किंवा अजून इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हे डेव्हलपमेंट वाले झाले. आणि हे जे आपण म्हणतो ना की याचा सरकारला काय फायदा आहे का, पेन्शन, व्याजाची परतफेड, प्रशासकीय सेवा, तर नाही. मग त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी तुम्हाला विचारले की कशाचा समावेश होतो, तर त्या ठिकाणी ते आन्सर येतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कन्सेप्च्युअली त्या ठिकाणी विचार करायचा आहे. जर आपण बघूया मध्ये एखादा जर क्वेश्चन असेल, मी आधी कन्सेप्च्युअल क्वेश्चन आणि बाकी जे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे त्या ठिकाणी डिस्कस करत आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार पण की आपल्याला अजून पुढे कशा पद्धतीने अभ्यास करता येईल. तर बघा, प्राथमिक तूट म्हणजे काय त्याचा प्रश्न विचारला होता. आता बघा हे जे तूटवाला कन्सेप्ट आहेत ना, तुम्हाला याच्यावर काय माहित म्हणून प्रश्न विचारणार आहे. आता तुम्हाला हे बघा वेगवेगळे फॉर्म्युले दिलेत, मी तुम्हाला काय सांगतोय, प्रिडिक्शन आपण असं म्हणू शकतो. तुम्हाला या ठिकाणी काय केले, त्यांनी फॉर्म्युलाच्या स्वरूपात दिले. ते काय करतील बघा, फॉर्म्युलाच्या स्वरूपात देतील कधी, नंतर ते कधी स्टेटमेंटच्या स्वरूपात देतील, त्याची व्याख्या जी काय, आणि एक नवीन ते काय करू शकतात ते म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सीसेट टाईप प्रश्न देऊ शकतात, म्हणजे मॅथ्स रिझनिंग मध्ये. आता मी तुम्हाला का सांगतो मित्रांनो, हे युपीएससीने ऑलरेडी विचारून झालंय. युपीएससीने ऑलरेडी अशा प्रकारचा प्रश्न 2000 मध्ये 25 प्रिलिम मध्ये विचारलेला होता, 25 की 24 मला एक्झॅक्ट आठवत नाही. पण त्यांनी काय केलं मित्रांनो, जीएसच्या पेपरमध्ये त्यांनी तुम्हाला असे आकडे दिले की एवढा एवढा खर्च आहे किंवा एवढ्याचे काय आहे तुमचं बजेट मधले त्यांनी आकडे दिले, लक्षात घ्या. आणि त्यांनी विचारताना विचारलं की अमुक अमुक प्रकारचं डेफिशिट काय असेल, येतं लक्षात. म्हणजे अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एमपीएससी विचारू शकते, तर तुम्ही त्यासाठी तयार पाहिजे. तुम्हाला ती प्राथमिक तूट म्हणजे काय माहित पाहिजे, त्याचा फॉर्म्युला देखील माहित पाहिजे, म्हणजे काय तुम्हाला ते कन्सेप्ट माहित पाहिजे मित्रांनो, नंतर त्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही आकडेवारी टाकून कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता हे जर करता आलं
तर तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. आणि मी जर क्वेश्चन पेपर सेटर या ठिकाणी असलो असतो तुम्ही कदाचित अशा प्रकारचा क्वेश्चन टाकला असता. कशा असा, कारण का बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी रट्टा मारतात की चला प्राथमिक म्हणजे अमुक हे वजा आहे ते वजा ते. पण मित्रांनो जर तुम्हाला हे जर हेच माहित नसेल तर मग तुम्ही अप्लाय करणार कधी? म्हणून म्हणतो हे करून ठेवा, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. हे तुम्हाला मी प्रिडिक्शन देखील सांगत आहे. सध्या लेटेस्ट पण ट्रेंड पण सांगितलाय आणि प्रिडिक्शन पण सांगतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे ठिकाणी आहे का बघूया आपण. आता बघा हा आज एक महत्वाचा ट्रेंड तुम्हाला डिस्कस करायचा होता की म्हणजे मी त्याचा थोडस मी डिटेलच बोलणार आहे. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज आहे की कंबाईन साठी फक्त कंबाईनचेच पीओक्यू करायचे, राज्यसेवेसाठी फक्त राज्यसेवेचीच पीओक्यू करायची. त्याच्यामध्ये पण बरेच विद्यार्थी असे आहेत की ते प्रिलिम साठी फक्त प्रिलिमची पीओक्यू करतात किंवा मेन्स साठी फक्त मेन्सची पीओक्यू करतात. तर मित्रांनो सध्या थोडासा ट्रेंड चेंज झालेला आहे. तर तुम्ही जर हा क्वेश्चन पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल. हा जो त्यांनी मल्टीनॅशनल कंपनीचा प्रश्न विचारलेला आहे, हा क्वेश्चन लक्षात घ्या कुठून आलाय माहिती का? राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे का, हा कुठला आहे? हा जो टॉपिक आहे ना मित्रांनो, हा राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न याच्यामधला हा जो सिलेबस होता त्याच्यामधला त्यांनी हा प्रश्न विचारलाय. मग मला सांगा या ठिकाणी जर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न कंबाईन येत असेल तर तुम्हाला प्रश्नांचा अभ्यास करताना म्हणजे तुम्ही ज्या कोर सिलेबसचा अभ्यास करता त्या ठिकाणी तुम्हाला असं नॅरो माइंडेड भूमिका घेऊन चालणार नाही. तुम्हाला सगळ्या एक्झामच्या अँगल त्या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणून अभ्यास करताना नॅरो अँगल करू नका. कारण समजा तुम्ही एकदा एक्झामला असाल आणि तुम्ही तुमच्यासमोर क्वेश्चन पेपर आलाय आणि अशा प्रकारचा प्रश्न आला, तुम्ही त्या ठिकाणी डोक्याला हात लावून बसणार, अरे मला तर माहित होतं आता राज्यसेवेचा प्रश्न आहे पण मी तर वाचलाच नाही कारण मला एक तर टाइम नव्हता किंवा मला कोणतरी सांगितलं होतं की अरे राज्यसेवेचे प्रश्न करू नको ते कंबाईन येत नाही. तर असा नॅरो माइंडेड सध्या अप्रोच ठेवू नका. कारण आता आयोग काय करतोय सगळ्या प्रकारचे प्रश्न मिक्स करून तुम्हाला विचारतंय. आणि हे मी तुम्हाला प्रिडिक्शन सिरीज मध्ये देखील सांगितलं होतं, आठवत असेल का? की आता जी कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिम झाली बघा, ग्रुप बी च्या प्रिलिम मध्ये राईट जे काय ओव्हरऑल तुम्हाला क्वेश्चन त्यांनी विचारले होते, आपल्याला माहिती जवळपास 15 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात इकॉनॉमिक्सचे. तर 15 पैकी 7 क्वेश्चन लक्षात घ्या हे मल्टी लाईनर होते. आणि हे मी ऑलरेडी प्रिडिक्शन सिरीज मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला वन लाईनर ऐवजी तुम्हाला काय होऊ शकतं, मल्टी लाईनर प्रश्नाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकतं. आणि मल्टी लाईनर प्रश्नामध्ये शक्यतो असं ते काय करतात, क्वेश्चन किचकट करण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन देऊन कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही ऑप्शन बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय, एमएनसी यांच्या विस्ताराबाबत त्यांनी विचारले. एमएनसी ह्या बलाढ्य संस्था असून ते शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. बरोबर आहे का? बरोबर आहे राईट. आता कन्सेप्च्युअल बरं का, तुम्ही म्हणाल की तुम्हाला कसं माहित, तर कन्सेप्च्युअल गोष्ट आहे सगळी. नंतर बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या एकाच प्रकारच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण नफा कमावतात. तर लक्षात घ्या, मला सांगा एखादी कंपनी मल्टीनॅशनल आहे मग ती एका ठिकाणी डोकं लावेल का? ती वेगवेगळ्या ठिकाणी डोकं लावेल ना. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही जर मल्टीनॅशनल कंपनी तिला जर बिझनेस वाढवायचा तर ती काय करेल, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करेल. मग एका ठिकाणी करेल का ती नाही करेल, मल्टिपल ठिकाणी करेल, या ठिकाणी ते रॉंग येतं. नंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशामध्ये जास्त आहे, असं आहे का मित्रांनो? मल्टीनॅशनल कंपन्या सगळीकडे ना जगामध्ये, तुम्ही फक्त डेव्हलपिंग कंट्रीला का टार्गेट करता, म्हणजे या ठिकाणी काय होतं लक्षात घ्या, हे रॉंग येईल. ठीक आहे. नंतर बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन मध्ये खूप भर देतात. म्हणजे काय, ह्या कंपन्या काय करतात, त्यांच्याकडे खूप सारा पैसा असतो, त्यांच्याकडे खूप सारी टेक्नॉलॉजी असते. मग हे काय करतात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा पद्धतीने मग त्या ठिकाणी काय होतं, तुमचं ए आणि डी त्या ठिकाणी बरोबर येत आहे. येतं लक्षात. म्हणून होतं तुम्हाला हे जर कन्सेप्ट माहिती असली असती, राज्यसेवेच्या मेन्स मध्ये ऑलरेडी तो टॉपिक दिलेला आहे. तुम्ही जर पीओक्यूचा अभ्यास करताना जर थोडस ब्रॉड माइंड ठेवून हा जर टॉपिक वाचला असता कदाचित तुमचा प्रश्न बरोबर आला असता. नशीब त्यांनी त्या ठिकाणी ऑल ऑफ द आन्सर टाकून तुम्हाला अजून कन्फ्युज केलेलं नाही. नाहीतर काही काही विद्यार्थ्यांना सवय असते की दिसला ऑल ऑफ द मारतो का, दिसला ऑल ऑफ द मारतो का, कुठली तरी त्यांनी बॅच केलेली असती लॉजिक ट्रिक मॅजिकची. आणि मग असं त्या ठिकाणी नाही काय आन्सर आले की मग तुक्क्या मारून ते चुकतात. मग म्हणतात की आयोगाने पॅटर्न चेंज केलाय, आयोग कुठे प्रश्न विचारतो, कुठं नाही. मित्रांनो ऑलरेडी तुम्हाला सिलेबस मध्ये ते दिला होता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. आता राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह तर गेली, मग आता त्या प्रश्नांचं करायचं काय किंवा सिलेबसचं करायचं काय. मग राज्यसेवाला विचारलेले प्रश्न तुम्हाला विचारू शकतात ना ते, राईट. तुम्ही 21,000 22,000 जे काय ठोकळा करता, मग ते करताना तुम्ही हे पण क्वेश्चन पाहून घ्या, येतं लक्षात. म्हणून तुम्हाला असा नॅरो माइंडेड अप्रोच ठेवून चालणार नाही. तर प्रिलिम आणि मेन्स इंटिग्रेटेड अभ्यास केला तरच तो त्याला कधी अभ्यास बेनिफिशियल राहील, हे मला सांगायचंय. आणि याच्यावर मी ऑलरेडी एक लेक्चर देखील घेतलं होतं की तुम्ही कशा पद्धतीने प्रिलिम आणि मेन्सचा अभ्यास इंटिग्रेटेड पद्धतीने करू शकता, राईट. पाठीमागे आपण ओपन लेक्चर घेतलं होतं, त्या ठिकाणी आपण त्या गोष्टी पाहिलेल्या होत्या.
हा, तर आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये येतो ह्या क्वेश्चनच्या डिस्कशन करण्यामध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचा मुद्दा सांगणार आहे. तर बघा या ठिकाणी आता जी कंबाईन मेन्स 2025 ची झाली ना ग्रुप सी ची, त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता. बघा तुम्हाला मी मागाशी एक क्वेश्चन डिस्कस करता की व्यापार चक्र म्हणजे काय, आणि त्यांनी क्वेश्चन हा एकदम भारी एवढा म्हणजे अशा पद्धतीने फ्रेम केला ना की तुम्हाला क्वेश्चन बघूनच तुम्हाला त्या ठिकाणी काय होऊ शकतं, इतकं कन्फ्युजन होणार आहे. बघा प्रश्न असा की संपूर्ण आर्थिक क्रियाकलापांच्या सतत वाढ आणि घट होण्याच्या नियमित प्रक्रियेला काय म्हणतात. खाली ऑप्शन बघा बरं का, व्यापार चक्र, उत्पादन चक्र, अर्थव्यवस्थेचे जीवन चक्र आणि मौद्रिक चक्र. मला गॅरंटी आहे का तुमच्या की बऱ्याच जणांनी कदाचित आन्सर सी मारलेला असेल, म्हणजे 3 मारलेला असेल. याचं कारण तुम्हाला सांगतो, जीवन चक्र म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की वाढ होते, घट होते, म्हणजे काहीतरी रिपीट होत आहे, म्हणजे आपल्याला माहिती की काहीतरी अशी सायकल रिपीट होते. आणि सायकल म्हणजे तुमचं लाईफ सायकल असं तुम्हाला वाटू शकतं. किंवा जे तुक्केवाले स्टुडंट आहेत, तुक्केबाजीवाले, त्यांचं म्हणणं काय की हा सगळ्यात लॉंगेस्ट ऑप्शन सर मारून या, असं बऱ्याच जणांना वाटू शकतं. तसं नाही मित्रांनो. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. व्यापार चक्र एक कन्सेप्ट डिटेलमध्ये स्टडी मी तुम्हाला करायला सांगितली होती लेक्चरच्या सुरुवातीला. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे टप्पे आहेत, 4 टप्पे आहेत. मग मेजर आपल्याला माहिती की काय होतं, तुमचं आधी काय होतं रे, तेजी येते, मग त्या ठिकाणी घसरण होते, मग मंदी येते, जे काय असेल ते, मग पुन्हा पुनर्विजन होतं, जे काय येतं का लक्षात, म्हणजे प्रॉस्पेरिटी, तुमचं रिसेशन, खाली डिप्रेशन आणि मग रिकव्हरी. असे जे 4 टप्पे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहत असतो. आणि प्राचार्य मिशेल यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्या 4 व्यवस्थांचं त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. तर 4 अवस्था तुम्हाला माहित पाहिजे. व्यापार चक्र म्हणजे माहित पाहिजे. तर दुसरं ट्रेड सायकल किंवा बिझनेस सायकल इंग्लिश मध्ये, हे जर माहित असेल तर अशा प्रकारचा प्रश्न पाहून तुम्ही कन्फ्युज होणार नाही. नाहीतर मग आहेच आपलं तुक्केबाजी, लॉंग ऑल ऑप्शन किंवा जीवन चक्र काहीतरी दिसतंय, पण हे बाकीचे ऑप्शन वाचून देखील कन्फ्युजन होतात बरेच विद्यार्थी. ठीक आहे, तर ते सांगायचं होतं. 93 नंबरचा प्रश्न पहा. हा क्वेश्चन देखील खूप भारी डिझाईन केलाय. म्हणजे ज्या व्यक्तीने हा क्वेश्चन पेपर डिझाईन केला ना, मी खरंच त्याला मी सॅल्यूट करतो की तिने ऑप्शन अशा पद्धतीने टाकले होते की क्वेश्चन पाहूनच विद्यार्थ्यांनी ठिकाणी काय होऊ शकतो, कन्फ्युज होऊ शकतो. तर बघा क्वेश्चन बघा. क्वेश्चन असं आहे की ही रेषा उत्पन्न आणि उपभोग यामधील तुमची मर्यादा निश्चित करते. ठीक आहे, आता खाली ऑप्शन बघा बरं का. पुन्हा तेच विद्यार्थी, आता मागच्या क्वेश्चन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉजिक लावलं ना की बघा सम खर्च रेषा, नंतर सम उत्पन्न रेषा, नंतर सम उपभोग रेषा आणि दारिद्र्य रेषा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी डोकं काय लावणं तुम्हाला सांगतो, जे तुक्केवाले त्याचं म्हणतो की सगळीकडे सम सम म्हणले, म्हणजे याच्यापैकीच काहीतरी आन्सर असणार आहे. म्हणजे तुमचं पहिलं लॉजिक गणला. ठीक आहे, आता बऱ्याच जणांनी काय डोकं लावलं की उत्पन्न म्हटलंय ना, उत्पन्न उपभोग कुठे दिसतंय, इथं उपभोग आहे आणि इथं उत्पन्न आहे, म्हणजे या दोघांमध्येच काहीतरी एक ऑप्शन मारला पाहिजे. इथं पण तुमचं लॉजिक गणलं. मित्रांनो हा क्वेश्चन लॉजिकचा होतच नव्हता, या ठिकाणी तुमचा कन्सेप्ट होती. आणि सिंपल कन्सेप्ट कुठली, तर तुमची दारिद्र्य रेषा, पॉवर्टी लाईन. मी माझ्या रेग्युलर लेक्चर मध्ये ऑलरेडी मी विद्यार्थ्यांना अंबानी अदानी आपल्या नॉर्मल रस्त्यावरचं भिकारी यांचं एक्झाम्पल घेऊन हा क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीने, क्वेश्चन म्हणा दारिद्र्य रेषा ही कन्सेप्ट जी काय आहे ना, ही खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. जर ही तुम्हाला माहिती असली असती तर हा क्वेश्चन तुमचा चुकला नसता. बरे त्यांनी ऑप्शन खाली किती जवळजवळचे टाकू द्या, राईट. म्हणजे तुक्केवाल्या ठिकाणी पहिल्यांदा गणणार. इथं कन्सेप्ट कोणाची क्लिअर असेल ना, ज्यांनी कोणी पॉवर्टी हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने स्टडी केलाय, त्याच्या ठिकाणी बरोबर येऊ शकतो, राईट. येतं लक्षात कशा पद्धतीने आयोगाचा पॅटर्न ट्रेंड थोडा चेंज झालाय. तुम्हाला आता ते दारिद्र्य सरळ सरळ विचारत नाहीयेत, म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, याच्यावर सरळ सरळ प्रश्न विचारलेच नाही त्यांनी. आता त्यांनी मेन जो टॉपिक आहे दारिद्र्य रेषा त्याला फिरून विचारलंय. येतं लक्षात. अशा पद्धतीचा प्रश्नाला इथून पुढे तयार राहा, आणि अशा पद्धतीचे प्रश्न वाढणार आहे. ज्याने कोणी कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे त्यालाच अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. नाही याच्यामध्ये जास्त काही नव्हतं, ओव्हरऑल तुमचा नॉर्मल याच्यामध्ये सॉल्व्ह होतो. हा, या ठिकाणी बघा एक मला ट्रॅप सांगायचंय. आता आयोग काय करतं माहिती का, ट्रॅप टाकायला लागेल प्रश्नामध्ये. ट्रॅप बघा कसा आहे बरं का. तुम्हाला विचारलाय प्रश्न कशाचा माहिती का, प्रश्न विचारला होता तुम्हाला ट्रायसेमचा. त्यांनी प्रश्न विचारला होता ट्रायसेम ही योजना कधी सुरू झाली. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती का, वाचताना यांनी फोकस केला IRDP वर, आणि बऱ्याच जणांना वाटलं की त्यांना प्रश्न विचारला IRDPचा, आणि म्हणून या ठिकाणी बऱ्याच जण प्रश्न चुकून आलेत. म्हणून म्हणतो की प्रश्नांचा एक नवीन ट्रेंड आलाय, तो म्हणजे तुमचा क्वेश्चन विचारला वेगळ्याच योजनेबद्दल आणि तुम्हाला दिसतो वेगळ्याच योजनेबद्दल. याच्या लक्षात. म्हणून अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला नीट वाचावा लागेल. हा एक नवीन ट्रेंड आहे, लक्षात ठेवा की तुम्हाला विचारलेला प्रश्न वेगळीच योजना आहे, पण तुम्हाला दिसताना ते वेगळीच योजना दिसते. याच्या लक्षात. तुम्हाला विचारलंय ट्रायसेम, राईट, तर ट्रायसेम बद्दल प्रश्न विचारलाय, पण तुम्हाला दिसताना दिसते IRDP. त्यांनी हायलाइट करताना IRDP हायलाइट केलंय. याच्या लक्षात. ते ट्रायसेम योजना त्याच्यामध्ये हिडन आहे मित्रांनो.
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी IRDP हायलाइट करून दिलंय, मग तुम्ही फोकस करणार IRDP वर. आता बघा हा प्रश्न तुम्हाला विचारलाय कंबाईन मेन्सला, ग्रुप सी ला, तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्यातल्या तुम्ही काय करता, GS प्रश्न उरकण्याचं काम करतात. किती तुमचे आपण म्हणूया मॅथ्स रिजनिंगचे जर सगळे बाकी सोडले तर जवळपास 70-75 प्रश्न तुम्ही तेवढ्या मिनिटांमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता 30-35 मिनिटांमध्ये. मग तुम्ही काय विचार करता की एवढा टाइम आहे का आपल्याकडे, मग तुम्ही घाई गडबडीत हे IRD प्लस घेऊन चालता त्या ठिकाणी तो क्वेश्चन रॉंग करता. येतं लक्षात. तर अशी ट्रॅपला तुम्ही तयार राहा. बघा आपण काय काय ट्रेंड डिस्कस केले नवीन. पहिली गोष्ट म्हणजे कन्सेप्च्युअल क्वेश्चनचं प्रमाण वाढले. दुसरी गोष्ट ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचं प्रमाण वाढले. त्याच्यानंतर अशा प्रकारचे जे ट्रॅप आहेत तशा प्रकारचं क्वेश्चनचं प्रमाण वाढले. त्याच्यानंतर इंटरलिंकेजेस कुठले, तर राज्यसेवेचं सिलेबस, कंबाईनचं सिलेबस, प्रिलिमचं सिलेबस, मेनचं सिलेबस, असं सिलेबस मिक्सिंग वाढले. म्हणजे 4-5 ट्रेंड इथंच झाले बघा मित्रांनो. राईट. तर अशा प्रकारचं प्रश्नांचं प्रमाण या ठिकाणी वाढू शकतं. ठीक आहे. एक सेकंड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन जे काय ट्रेंड आहे सध्या तो डिस्कस केलेला आहे. आता मी तुम्हाला थोडंसं फार बॅच बद्दल माहिती देणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की सर जे काय सध्या लेटेस्ट ट्रेंड चेंज झालेला आहे तर त्या अँगलने आमच्यासाठी अशी एक बॅच डिझाईन करा जेणेकरून आम्हाला इथून पुढच्या कुठल्याच एक्झामला प्रॉब्लेम येणार नाही. मग ती कंबाईनची प्रिलिम असो, कंबाईनची मेन्स असो किंवा राज्यसेवेची प्रिलिम असो, तर त्या अँगलने विद्यार्थ्यांच्या गोष्टींचा विचार करून आणि मला स्वतः सगळ्या एक्झामचा अनुभव असल्यामुळे त्या सगळ्यांचा विचार करून आपण एक बॅच या ठिकाणी डिझाईन केलेली आहे. त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. इनकेस जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण त्या ठिकाणी मोबाईल नंबर वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी कॉल करून किंवा समाधान कोकडे सरांचं जे ऍप आहे ते डाउनलोड करून त्याच्याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता. सरांचा टेलिग्राम चॅनल देखील आहे. राईट. त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता डिटेलमध्ये कॉल वगैरे करून. मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो बॅच बद्दल. ठीक आहे. आता बघा आपली जी बॅच असणार आहे मित्रांनो ती आपण बेसिक वे ऍडव्हान्स पद्धतीने या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. आता हे करण्याचं कारण का, तर सध्या कन्सेप्च्युअल क्वेश्चन त्या ठिकाणी वाढलेले आहेत. मग असं व्हायला नको की तुम्हाला मी फक्त एकदम हायर लेवलचं शिकवतोय. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहित असतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय करता मित्रांनो, तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला इझी होऊन जाईल. म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स घेण्यामागचं ते कारणच की आपल्याला कन्सेप्च्युअल क्वेश्चन देखील त्या ठिकाणी सॉल्व्ह करता यावेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ह्या बॅचचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कंबाईनच्या सगळ्या एक्झामसाठी म्हणजे प्रिलिम, मेन्स, त्याच्यानंतर राज्यसेवेची प्रिलिम, ह्या सगळ्या एक्झामसाठी हा बॅच या ठिकाणी फायदा होणार आहे. म्हणजे ही जर तुम्ही बॅच जर केली तुम्हाला बाकी 50 बॅच करायची गरज पडणार नाही. म्हणजे प्रिलिमला वेगळी, मेन्सला वेगळी. हा, आपण वेगवेगळ्या बॅचेस देखील टाकणार आहोत. असं नाही की ज्याला प्रिलिम नाही घ्यायची त्याने प्रिलिमची घेऊ शकता. राईट. ज्याला मेन्सची घ्यायची त्याने मेन्स पुढची परचेस करू शकता. असं देखील आपण त्याच्यामध्ये ऑप्शन देणार आहे. पण मला सांगायचं उद्देश काय, जर तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट करून घ्यायचं असेल तरी बॅच ठिकाणी घेऊ शकता. आता ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय, म्हणजे असं या बॅच मध्ये नेमकं युनिक आहे काय की जेणेकरून मी तुम्हाला या बॅच बद्दल जास्त काय म्हणू शकतो आपण हायलाइट करतोय. तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लक्षात घ्या ह्या बॅच बद्दल आपण इकॉनॉमिक्सचे किट देणार आहोत. किट म्हणजे लक्षात घ्या त्या ठिकाणी काही आपण हार्ड कॉपी स्वरूपात काही देणार नाही. तर आपण लक्षात घ्या इकॉनॉमिक्सच्या ज्या नोट्स आहेत आपल्या त्या अपडेट करून म्हणजे चालू घडामोडीनुसार अपडेट करून त्यांना आपण वर्कबुक स्वरूपामध्ये कलर फॉन्ट मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. त्याचा फायदा मित्रांनो, तुम्ही लेक्चर जे चालू लेक्चर मध्ये पाहणार आहात तेच तुम्हाला त्या ठिकाणी वर्कबुक भरता त्या ठिकाणी लेक्चर करायचे आहे. जेणेकरून काय होईल, तुमच्या हाताने जर तुम्ही त्या फॅक्ट्स, त्या कन्सेप्ट जे काय असेल त्या ठिकाणी जर लिहिलं तर तुम्हाला ती कन्सेप्ट किंवा ती फॅक्ट कधी विसरणार नाही. राईट. आणि हे केल्यानंतर काय होईल, तुम्ही स्वतःची नोटबुक त्या ठिकाणी रिवाइज करू शकता मल्टिपल टाइम्स. अशा पद्धतीने तुमचं जे रिटेन्शन आहे ना ते रिटेन्शन जास्त वाढू शकतो. तुम्हाला रिव्हिजन कमी करावे लागेल. ठीक आहे. नंतर पुढचं आहे टॉपिक नुसार टेस्ट बुकलेट. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर एक ठराविक नंबर ऑफ क्वेश्चन, एक्झाम्पल आपण पकडू 30 किंवा 50 क्वेश्चन, तर त्या पर्टिक्युलर टॉपिकवर आपण प्रत्येक टॉपिकवर म्हणतो बरं का मी, प्रत्येक टॉपिकवर आपण अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, एक MCQ ची टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, क्वेश्चन सॉल्व्ह करून त्या पद्धतीचं त्याचं किती क्वेश्चन बरोबर आले, किती चुकले, नेट स्कोर किती आला, तुम्ही त्या पद्धतीने स्वतःला रिपोर्ट कार्ड त्या ठिकाणी काय करू शकता, पाडू शकता ग्रुपवर. ठीक आहे. जेणेकरून तुमची एक अकाउंटेबिलिटी राहील, सेल्फ अकाउंटेबिलिटी त्या ठिकाणी मेंटेन होईल. जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की मी नेमकं किती पाहण्याचे किंवा मला अजून किती अभ्यास करण्याची गरज आहे. राईट. म्हणजे हे दोन गोष्टी लक्षात आला. आपलं इकॉनॉमिक्सचं वर्कबुक तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे.
तुम्ही ते प्रिंट करून त्या ठिकाणी लिहू शकता. ज्यांच्याकडे आयपॅड आहे किंवा टॅब आहे तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता आणि तुम्हाला टॉपिक त्या ठिकाणी टेस्ट भेटणार आहे. आता बघा टेस्ट डिझाईन करताना उगीच असंच काहीतरी डिझाईन केलेलं नाहीये. तर बघा आता जो लेटेस्ट ट्रेंड आहे ना चेंज झालेला, म्हणजे तुम्हाला 4 ट्रेंड सांगितले. बघा काय ट्रेंड सांगितले तरी या ठिकाणी जे लेटेस्ट ट्रेंड आहे ना, ट्रेंडच्या अँगलने आपण या ठिकाणी एमसीक्यू डिझाईन केलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर तुमचे कन्सेप्ट, त्याच्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं काय, तर ट्रॅप, जो ट्रॅप आहे ना एका टॉपिक मध्ये दुसरा टॉपिक मिक्स केलाय. त्याच्यानंतर इंटरलिंकेजेस, वेगवेगळ्या प्रिलिम मेन्स असे वेगवेगळे सिलेबस इंटरलिंकेजेस करून, ठीक आहे. आणि फॅक्ट, तर या सगळ्या गोष्टींचा मिक्स करून, म्हणजे बघा हे सगळे 4-5 प्रकारचे जे ट्रेंड आहेत ना, ह्या सगळ्या पद्धतीचा विचार करून तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन फ्रेम करून दिले जातील. तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे, जेणेकरून कशा पद्धतीने प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता यावं. ठीक आहे. म्हणजे बघा आपण काय केलंय, वर्कबुक या ठिकाणी देणार आहोत. त्याच्यानंतर जवळपास एका महिन्याच्या आतच आपली बॅच कंप्लीट होणार आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, आपण या ठिकाणी मार्क्स घ्यायला आलोय, आपल्याला या ठिकाणी पीएचडी करायची नाहीये. बऱ्याच तर कसं असतं, एकच बॅच 6 महिने, मग ते आपल्याला या ठिकाणी आउटपुट भेटणार नाही ना. हे बघा माझं म्हणणं काय, की तुम्ही ना 15 पैकी एक बॅच करून 15 पैकी 15 घ्या, त्याच्यावर पीएचडी करत बसू नका. तर त्या उद्देशाने आपण एका महिन्यामध्ये आपली पूर्ण बॅच रेकॉर्डेड स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार आहे, राईट. आणि याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर एक्झामचे तुम्हाला पीओक्यू विश्लेषण लेक्चर देखील भेटणार आहेत. म्हणजे जे आतापर्यंत जे आयोगाचे लेटेस्ट पीओक्यू झालेले आहेत त्याचं प्रत्येकाचं मी सखोल विश्लेषण करून त्याचे पीओक्यूचे लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. कशामध्ये, ह्या बॅच मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर आलं लक्षात. नंतर पुढची गोष्ट म्हणजे अपडेटेड नोट्स, जे चालू घडामोडीनुसार काही आकडेवारी अपडेटेड झालेले, जसे की जीडीपी अपडेट झाला, आपल्याला माहिती जीडीपीची क्रमवारी अपडेट झालेली, अजून काय बाकी अपडेट झाले असतील जसे की व्यापार असेल, तशा गोष्टींनी अपडेट करून तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स मिळणार आहेत. नंतर स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधील कन्सेप्ट, सध्या आयोग काय करते, स्टेट बोर्ड मधला कन्सेप्ट म्हणा, फॅक्ट म्हणा, ऍज इट इज उचलून तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत. मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती बॅच डिझाईन केलेली आहे मित्रांनो. नंतर लेटेस्ट अर्थसंकल्प, आता लेटेस्ट अर्थसंकल्प आपण काय घेतोय, तर सध्या आयोग काय करते, तुम्हाला बजेट मधले पण प्रश्न विचारते, सर्वे मधले पण प्रश्न विचारते. मग तुम्हाला त्याचे सेपरेट नोट्स काढायची गरज पडणार नाही. त्या पद्धतीने आपण ते देखील त्याच्यामध्ये देणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथून मागे झालेल्या प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्या बॅच म्हणण्याच्या मी कंटेंट म्हणेल, आपले जे पुस्तक अर्थशास्त्र त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणारच आहे. त्या मधल्या कंटेंट मधून आतापर्यंत प्रत्येक एक्झाम मध्ये जवळपास 100% आउटपुट रेशो त्या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ही बॅच ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. आपली लवकरच बॅचच्या ठिकाणी सुरू होणार आहे. तुमच्यापैकी ज्या कोणाला अजून काही क्वेरीज असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉल करून, त्या नंबरवर या ठिकाणी नंबर दिलाय बघा, नंबरवर कॉल करून किंवा कोकाटे सरांच्या अकॅडमीचं जे तुमच्याकडे ऍप आहे ते डाउनलोड करून ठेवा तुम्ही. तुम्हाला बॅच बद्दल त्याच्यामध्ये लेटेस्ट अपडेट भेटत राहतील. बॅच बद्दल अजून कोणाची काही शंका असेल तर तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून टेलिग्रामवर त्या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे. तरी बॅच बद्दल थोडक्यात माहिती होती. आता बघा मी जस्ट तुम्हाला एक हे आणलंय दाखवण्यासाठी. इथून पुढे तुम्ही प्रिलिम आणि मेन्सचा अभ्यास करताना करायचं कसा, तर एक इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी डिस्कस केलेली होती. आता आपण ती पुन्हा डिस्कस करणार नाहीये. जर कोणाला ती डिटेल स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर अशा पद्धतीचं लेक्चर मी ऑलरेडी एक रेकॉर्ड केलेलं होतं. ठीक आहे. तर तुम्ही समाधान कोकट सरांचं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जाऊन हे लेक्चर तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. या ठिकाणी वेळेच्या अभावी आपण डिस्कस करणार नाही. जसं तुम्हाला सांगायचंय की प्रिलिम आणि मेन्स यांच्यामध्ये सिलेबस कशा पद्धतीने ओव्हरलॅप आहे, तुम्ही अभ्यास करताना देखील माझ्यामध्ये इंटिग्रेटेड पद्धतीने अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या एक्झामला त्याचा फायदा होईल. येतं लक्षात. तर बघा मी दाखवून देतो पुढे जे काय असेल ते. हा आता बघा त्या ठिकाणी हे बघा, हे आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं होतं की प्रिलिमचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग ओव्हरलॅपिंग सिलेबस, ठीक आहे. प्रिलिम मेन्सचा सिलेबस तुम्हाला दिसतोय, मग मेन्सचा वेगळा सिलेबस, राईट. आणि मग प्रत्येक सिलेबस मध्ये डिटेलमध्ये नेमकं काय काय करायचंय तर सगळ्या गोष्टी त्या लेक्चरमध्ये मी डिस्कस केलेल्या होत्या. आलं लक्षात. तर तुम्ही हे आपलं जुनं लेक्चर, जुनं म्हणजे आता जे मागच्या महिन्यात रेकॉर्ड केलेलं लेक्चर आहे, तुम्ही ते युट्यूबवर जाऊन चेक करू शकता. हा. आणि मी तुम्हाला हे कंटेंट बद्दल का सांगतोय, कारण कसं आहे, जर तुम्ही 100 पुस्तक वाचत असाल आणि तुमचे, मला काय म्हणायचे, समजा एक्झामला 15 प्रश्न विचारले जातात,
जर तुमचे 100 पुस्तकं वाचून 15 पैकी 10 बरोबर येत असतील तर मग तुमचे 100 पुस्तक वाचून फायदा नाही असं मला म्हणायचंय. बघा मित्रांनो, आपल्याकडे टाइम ऑलरेडी खूप लिमिटेड आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की कदाचित एक्झाम पुढे गेली मग आम्हाला टाइम जास्त भेटला. ऍक्च्युअली टाइम जास्त नाही भेटला, तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स दोघांचा अभ्यास आता करावा लागणार आहे. कारण कंबाईनची प्रिलिम जरी पुढे गेलेली असेल तर तुम्हाला मेन्सला फक्त 2 महिने टाइम भेटतो ग्रुप सी वाल्यांसाठी. ग्रुप बी वाल्यांना तर ऑलरेडी मेन्सला टाइम भरपूर भेटलेला आहे. पण बरेच ग्रुप बी वाले जे आहेत मित्रांनो, असे पण विद्यार्थी आहेत ज्यांना कुठलीच पोस्ट नाहीये, ज्यांना कुठलीच नोकरी नाही, मग ते काय करतात, ग्रुप सीचा पण अभ्यास करतात. मग त्यांना तो पण अभ्यास करावा लागेल. म्हणजे कंबाईन जर तुम्हाला ओव्हरऑल इंटिग्रेटेड स्टडी करायचा असेल तर तुमच्याकडे एक असा सोर्स पाहिजे ज्या ठिकाणी तुमचे पैकीचे पैकी बरोबर आले पाहिजेत. आणि ते काम लक्षात घ्या, आपल्या इकॉनॉमिक्स पुस्तकाने त्या ठिकाणी आतापर्यंत ती कामगिरी चोख पद्धतीने बजावलेली आहे. आणि त्याचाच फायदा आपण या बॅच मध्ये करून देणार आहे. म्हणजे बघा, आतापर्यंत ज्या काही सगळ्या परीक्षा झालेल्या आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये 100% पेक्षा जास्त ठिकाणी आउटपुट त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. म्हणजे लेटेस्ट सांगायचं झालं, आता जी कंबाईन ग्रुप सी मेन्स एक्झाम झाली होती 12 जुलैला, त्याच्यामध्ये जवळपास 11 पेक्षा जास्त प्रश्न आलेले आहेत. म्हणजे तुम्ही हे तुम्हाला दिसत असेलच, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सांगायचा उद्देश काय, तर आपण वाचताना आपण कुठल्याही पद्धतीचा फापट पसरा त्या ठिकाणी देणार नाही. तुम्हाला एक्झामच्या कामाचं जे काय आहे तेच त्या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. हा, तुम्हाला जर वेगळा अजून काय डाऊट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की मला विचारू शकता. राईट. हा, आता काही विद्यार्थ्यांना मी काल पोल मध्ये विचारलं होतं तुमचे एक्झामच्या प्रिपरेशन बद्दल काय डाऊट असतील तर तुम्ही मला विचारा. आणि त्याने मला बऱ्यापैकी विचारले देखील होते. तर मी इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. जर अजून तुमचे काय डाऊट असतील तर तुम्ही हे लेक्चरच्या खाली जो आपला कमेंट बॉक्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि ज्यांना कोणाला इतर विषयांचे जर काही डाऊट असतील तर या ठिकाणी डिस्कस करणं ते मला योग्य वाटत नाही. ठीक आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी मला कमेंट मध्ये विचारू शकता किंवा मी ऑलरेडी पाठीमागा याच्यामध्ये माझा त्या ठिकाणी नंबर दिलेला होता, तुम्ही त्या ठिकाणी मला मेसेज करून त्या ठिकाणी तुमचे काही डाऊट असतील ते विचारू शकता. किंवा जे माझे विद्यार्थी त्यांनी मला प्रश्न विचारले होते तर त्यांना मी ऑलरेडी सजेस्ट केलं होतं की इकॉनॉमिक्स व्यतिरिक्त बाकी जर सब्जेक्टचे तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही सर आपण ते कॉलवर डिस्कस करू शकतो, जेणेकरून कसं प्रत्येकाला मला एक इंडिव्हिज्युअल वेगळा त्या ठिकाणी गायडन्स करता येईल. ठीक आहे. आणि जाता मला एक सांगायचंय की बघा, ह्या पूर्ण प्रवासामध्ये म्हणजे मी तुम्हाला ज्यावेळेस आपण बॅच कंडक्ट होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या अभ्यासाच्या संदर्भात काय डाऊट असतील, म्हणजे फक्त प्रिलिम्स नाही तर मेन्स बद्दल देखील तुमचे काय डाऊट असतील ते देखील मी त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे फक्त ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचं नाही बोलत मी, तुम्हाला मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं देखील बोलत आहे. कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा मला खूप सारा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा तुमच्यापैकी कोणाला जर डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स करणार आहे. त्याच्यामुळे भली बॅच इकॉनॉमिक्स जरी असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या सब्जेक्टचा गायडन्स त्या ठिकाणी मी करण्यासाठी नक्कीच उपलब्ध असेल. त्या ठिकाणी मी तुम्हाला ते शब्द देतो. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी विचारा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आजचं ओव्हरऑल स्ट्रॅटेजी लेक्चर होतं. थोडक्यात मी सारांश सांगतो आजच्या लेक्चरचा. आपण काय काय डिस्कस केलं की सध्या लेटेस्ट एक्झाम मध्ये काय झालंय, काही नवीन ट्रेंड आलेले आहेत, थोडाफार पॅटर्न चेंज झालेला आहे, ते आपण डिस्कस केले. आपल्याला अभ्यास करताना त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ऍप्लिकेशन बेस्ड स्टडी त्या ठिकाणी रेडी पाहिजे. आणि त्या अँगलने आपण तशा पद्धतीची बॅच कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट, म्हणजे आपल्याला बाकीच्या सारखे एक एक कन्सेप्ट आपल्याला एक एक महिन्यात डिस्कस करायची नाहीये. ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्याला कोणाला टीका करण्याचा उद्देश वगैरे नाहीये. मला जसे सांगायचे की विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ऑलरेडी कमी वेळ आहे, तर म्हणून आपल्याला एका महिन्यामध्ये बॅच कंप्लीट करून, असं नाही की पळून, त्या ठिकाणी प्रॉपर सिलेबसच्या नवीन लेटेस्ट ट्रेंडनुसार प्रॉपर डिकोड करून तुम्हाला जे आहे ते प्रॉपर नोट्स देऊन पीओक्यू अनालिसिस करून त्याची टेस्ट घेऊन तुम्हाला तशा पद्धतीचा आपण कंटेंट आणि काय म्हणू शकतो आपण सगळं डिलिव्हर करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही तुमच्या शंका कुशंका किंवा अजून काही सजेशन असेल ते देखील तुम्ही कमेंट मध्ये करू शकता. किंवा दिलेले जे नंबर आपण मध्ये तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसले असतील त्याच्यावर तुम्ही कॉल करून त्या समाधान कोकडे सरांच्या ऍप डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. तर अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी लेक्चर संपत आहे. त्या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.